सांग काही ताकद वेगळी असते का? जसे उजव्या फलंदाजाचे षटकार असतात त्याच्याही पेक्षा आकर्षक फटके हे कुणाल खोंड तू डावखुरा आहे. डावखुरे आता आपण पाहिलेले आहेत. तू काय सांगशील डावखुऱ्याबद्दल? असं काही नाहीये की डावखुरा फलंदाजी ताकद जादा असते. उजव्या फलंदाजी सुद्धा ताकद भरपूर असते, परंतु खेळाचा भाग आहे आणि जो चांगला मेहनत करल त्याला नक्कीच चांगलं फळ मिळेल. असं पद्धतीने क्रिकेटचा हा जो खेळ आहे त्याला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. थोडी मेहनत चांगली केली तर नक्कीच चांगला खेळाडू घडू शकतो. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी जे उमेश अण्णांनी आयोजन केलेलं आहे, दरवर्षी तू DSPL ला खेळतो, या वर्षी जे आयोजन आहे त्यात तुला या आयोजनाबद्दल काय वाटतं? अतिशय सुंदर दरवर्षी आयोजन असतं. आमचा सुद्धा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी दरवर्षी तयार असतो, परंतु यावर्षी काही कारणामुळे आमचा संघ या ठिकाणी खेळू शकला नाही. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच आमचा संघ या मैदानावर पाबळगावचा संघ असेल, आमचा घरचा संघ असेल. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुला कोणाला करतो. तुम्ही मला वाटतं पहिले 2 सामने पराभूत झाले, त्यानंतर असं तू काय माइंडसेट तयार करून आला होता की काय? फलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती तू षटकार खेचला. आम्हाला या ठिकाणी आम्ही सलग 3 षटकारांना पारितोषिक लावलं जातं, परंतु एकाच इनिंग मध्ये 5 वर्ष षटकामध्ये 3 हॅट्रिक षटकारांच्या केल्या, त्याबद्दल काय सांगशील? असं काय माइंडसेट नव्हतं, परंतु पहिले 2 सामने हारले होते. पहिला सामना जिंकण्यासारखा होता, परंतु तो सुद्धा पराभूत झाला. दुसरा सामना चांगल्या संघाबरोबर होता, परंतु त्या ठिकाणी माझी थोडी बॅटिंग झाली नाही, त्यामुळे दुसरा सामना पराभूत झाला. आणि तिसरा सामना आता डू ऑर डाय होता, त्यामुळं त्या सामन्यात जिंकणं गरजेचं होतं. आणि ह्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे चौथा सामना आहे. चौथ्या सामन्यात जर जिंकलो तर आम्हाला या स्पर्धेत पुन्हा खेळता येईल आणि त्या सामन्यात जिंकण्याचं आमची महत्त्वाची भूमिका असेल. धन्यवाद कुणाल, तुला पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मैदानामध्ये. धन्यवाद. आता इथे समोरची असणारी शांतता, थोडी शांतता राखायची. माऊली शेठ आपल्या देखील शुभागमन होते, तुमचं स्वागत आहे. त्याच पद्धतीने पाबळगाववरून आमचे छोटे क्रिकेटर अर्थात संस्कार आपण देखील आलात. त्याच पद्धतीने निरंजन बागाटे असतील, त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्रपरिवार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एका खेळाडूच्या पाठीमागे एक गाव असतं आणि त्या गावाचं नाव पाबळ आहे. म्हणजे बा, ज्यावेळेस कुणाला खेळत असतो, संदीप चौधरी असतील, निरंजय बागाटे असतील, सर्व, आणि त्याच पद्धतीने धानोरे हे देखील गाव त्यांच्या पाठीमागे सातत्याने असतं. ही शिरूर तालुक्याची खासियत आहे. या पंढरीमध्ये, या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. आणि एक समीकरण आहे, धानोरेचा फिक्स आयकॉन म्हणजे कुणाल दादा खोंड असतो. हे जे समीकरण असतात मित्रांनो, शतक पूर्ण केलं म्हणजे 5 षटक, त्यामध्ये शतक पूर्ण करणं सोपी गोष्ट नाही. कामठे, आपलंही मनपूर्वक स्वागत. यावेळेस 5 स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू येईल आणि इथे अफलातून षटकार मधल्याच्या आतमध्ये येतो. इथे पहा, मधल्याच्या आतमध्ये स्क्वेअर लेग झोन मध्ये जो षटकार आला आणि धावफलक, पहिलं षटक इथे मधल्याच्या आतमध्ये संपन्न झालं. आणि पहिलं षटक संपन्न झाल्याच्या नंतर आपण पाहतोय शुभमच्या हातामध्ये दुसरं षटक दिलंय. गोलंदाज परत एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पहा, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न आहे, डेंजर झोनला आहे आणि ते जलभद्रच्या आतमध्ये रिप्लाय गेला. फलंदाज बाद.
भाऊ आता मधल्याच्या आतमध्ये बाद आणि इथे पहा 22 धावा धापलकोरती आहेत. न्यू फलंदाज मधल्याच्या आतमध्ये येतोय. पण ज्या मागील सामन्याचा 2 षटकर टाकत सामन्यावरती विजय पक्का करणारा भाऊ आता मधल्याच्या आतमध्ये स्वस्त माघारी परतलाय. इथे आता मधल्याच्या आतमध्ये हो यावेळेस इथे चेंडू पहा मधल्याच्या आतमध्ये आता सरळ पोहोचेल अगदी सीमार चार पार फरार चौकार 4 धावा. मधल्याच्या आतमध्ये धापलकोरती घेऊन जाईल 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक मधल्याच्या आतमध्ये चालू आहे. इथे सामन्याची सुरुवात आहे. काही अडकळत झाली गेली आहे पण इथे 26 धावा येत असताना एक महत्वाचा हिरा इथे मधल्याच्या आतमध्ये बाद केलाय. हो यावेळेस पास सरसवून खेळला स्टेट डायव्हचा फटका आहे. मिस टाइम फटका म्हणावा लागेल. तिथे झेल टिपला जाते फलंदाज बाद. सव्वीसावा धावफलकावरती आहेत. इथे पहा मित्रांनो 2 फलंदाज जे बाद झाले गेलेत. इथे 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मधल्याच्या आतमध्ये सलामीची जोडी मधल्याच्या आतमध्ये माघारी गेली आहे. इथून पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण दामारी संघाबद्दल पाहिलं. इथे देखील डेंजर झोनला फलंदाज होता. इथे जीवदान म्हणलं तरी वावगं ठरणार नाही की याआधी आयकॉनची कामगिरी चांगली झाली, भाऊची देखील कामगिरी चांगली झाली, पण या सामन्यामध्ये झालंय काय भाऊ देखील बाद झालाय आणि दिग्गज आयकॉन देखील बाद झाला गेलाय. जो गोलंदाज मधल्याच्या आतमध्ये करतोय वेग आहे, स्पिन आहे, अचूकता आहे. इथे निर्णय येतोय. वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये आहे. इथे शुभम दुसरं षटक मधल्याच्या आतमध्ये टाकतोय. पंचांनी 1 बाउंडचा देखील इशारा केलाय. चेंडू वाईट देखील मधल्याच्या आतमध्ये दिलाय. धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. 28 धावा ज्या धावफलकावरती आल्या गेल्यात. ओहो यावेळेचा चेंडू पहा मधल्याच्या आतमध्ये गती परिवर्तन करणार चेंडू मधल्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक चेंडू डॉट पडला तरी पहा मधल्याच्या आतमध्ये. अरे विजयासाठी दोन्ही संघ जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न मधल्याच्या आतमध्ये करतील. हो यावेळेस पहा स्ट्रेट डायव्हचा फटका आणि इथे चेंडू पोहोचेल अगदी सरळ सीमारच्या बाहेर आणि इथे 2 षटकांची समाप्ती मित्रांनो होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या गेल्यात. त्या 32 धावा त्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 2 षटकं संपली. 2 फलंदाज बाद झाले आणि अजूनही 3 षटकं जी बदऱ्याच्या आतमध्ये बाकी आहे. इथे तुम्ही बदऱ्याच्या आतमध्ये एक लक्षपूर्वक जर बारीक पाहिलं तर इथे बदऱ्याच्या आतमध्ये सेफ्टी धावसंख्या किती असेल. इथे बदऱ्याच्या आतमध्ये फलंदाज सकाळच्या सत्रापासून वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून एक गोलंदाज मी असा पाहिला भाऊ बोंगळे 2 षटकामध्ये सामन्याचं समीकरण बदलवलं होतं आणि आपल्या गोलंदाजीवरती फलंदाजाला फसवलं होतं. इतर गोलंदाजाला आपण जास्त धावा घेताना पाहिले. इथे गोलंदाजाची पराकाष्ठ करावी लागेल. गोलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि सामने जिंकून द्यावे लागतील. इथे पहा मधुरेच्या आतमध्ये दामारी संघ जो मधुरेच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला वाडे वोलाई. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
दोन्ही संघांक अनुभव आहेत. मी पत्रकार विजयराव लोखंड स्टार फायटर वाडेबॉलाई संघाला कार्यसम्राट चषकामध्ये खेळताना पाहिलं होतं. फायनल मध्ये पराजय स्वीकारावा लागला होता. इथे चेंडू पोहोचले सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा येत आहेत. बस 37 धावा धापलीकडे द्यायला गेल्यात. 2 फलंदाज बादे. ते फलंदाज बाद झाल्याच्या नंतर डाव सावरण्याचं कामकाज जे बद्रेच्या आतमध्ये केलं जात आहे. यावेळेस चेंडूमध्ये ताकद आहे, कलात्मा आहे आणि इथे वाह क्या बात आहे, सुंदर लाजवाब झेल बद्रेच्या आतमध्ये रिप्लाय केलाय. पहा बद्रेच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय धावांसाठी धावाधाव आहे. इथे प्रत्येक जण प्रयत्न बद्रेच्या आतमध्ये करतोय. प्रत्येक जण 100% आपलं योगदान देतोय आणि योगदान देत असताना काहींना यश येत आहे तर काहींना अपयश येत आहे. आयुष्य जगत असताना अपयश येणं देखील गरजेचं आहे. अपयशानंतर तुम्हाला यशाची पायरी मिळतीये. अचानक आलेल्या यशाला मुळीच किंमत नसते. अचानक आलेले यश असतं हे तात्काळ काळासाठी असतं. हो यावेळेस 5 चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि इथेच चेंडू एक टप्पा खात सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. आता जो कॅच घेतला पत्रकारांकडून पारितोषिक आहे, 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आपण खेळतोय. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं भाग्य पाहिजे. इथे चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, धावा येत आहेत, धावा जमवल्या जात आहेत. एक कॉन्फिडन्स बाजाराच्या आतमध्ये आहे. भाऊभात झाल्याच्या नंतर एक डाव सावरण्याचं कामकाज बाजाराच्या आतमध्ये केलं जात आहे. भातुकलीच्या खेळामधले राजा निकरांनी अर्ध्यावरती डाव मोडला. अजून एक कहाणी, इथे डाव सावरण्याचे कामकाज करायचंय. आयुष्य डगत असताना देखील आपण पहा अनेकदा डाव उद्ध्वस्त होतो, पण तो सावरण्याचं कामकाज देखील आपल्यालाच करावं लागतंय. स्वतःवरती विश्वास असणं महत्वाचं आहे. हो यावेळेस चेंडू पहा अतिशय सुंदर आहे आणि इथे वाह क्या बात आहे, जबरदस्त षटक कॅच वगैरेच्या आतमध्ये घेतला जातोय. उत्कृष्ट झेल वगैरेच्या आतमध्ये घेतला जातोय. या सामन्यामध्ये 2 उत्कृष्ट झेल वगैरेच्या आतमध्ये घेतलेत. इथे कॅच एक देखील ड्रॉप केला गेला नाही आणि धावफलकावरती घेऊन जातोय. इथे 4 फलंदाज इथे 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झाले गेलेत आणि अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ जो बद्रेच्या आतमध्ये शिल्लक असेल. इथे एका धावेला जे महत्व आहे, इथे बघा आता सर्वांचे लक्ष इथून पुढच्या सामन्यावरती असतील. कारण बदल आणि परिवर्तन जो बद्रेच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. आता फलंदाज बद्रेच्या आतमध्ये कोणता संघ कसा खेळतो हे बारकाईने पाहण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि ते आपल्या फलउतरामध्ये छेल बद्रेच्या आतमध्ये टिपला गेलाय. आणि इथे देखील बा पत्रकार साहेबांचं देखील पारितोषिक येत आहे. शुभमने जर या ओव्हरमध्ये लागोपाठ का संपूर्ण ओव्हरमध्ये 3 विकेट जर घेतल्या तर पत्रकार विजयराव लोखंडे साहेबांकडून 501 रुपयाचे पारितोषिक असेल. 4थं षटक जे बद्रेच्या आतमध्ये चालू झाले गेले. यानंतर अंतिम षटक असेल.
45 धाबा धापल करते आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. निम्मा संघ माघारी यायला गेलाय. हो यावेळेस पहा हलक्या अतिवृष्टी भडकभद्रेच्या आतमध्ये असे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय मिड विकेट झोन मध्ये. वा इथे झेलभद्रेच्या आतमध्ये सुटला गेलाय. झेलभद्रेच्या आतमध्ये सुटला जातोय. इथे पहा भद्रेच्या आतमध्ये झेलभद्रेच्या आतमध्ये सुटला गेलाय. जीवदान इथे भद्रेच्या आतमध्ये आले गेले. इथे सामन्यावरती पकड मजबूत करत असताना, इथे सामन्यावरती वर्चस्व गाजत असताना एका फलंदाजाला इथे जीवदान मिळाले गेले. त्या जीवदानाचा तो फायदा घेणार का? ओहो यावेळेस डॉट चेंडू भद्रेच्या आतमध्ये पडतोय. चौथं षटक नक्की निर्णायक षटक जे भद्रेच्या आतमध्ये आपल्याला पडताना ते पाहायला मिळते. एका धावेला खूप लाख मोलाची किंमत असते. राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही जर गेलात तिथे एकाला मताला लाख मोलाची किंमत असते. डॉट चेंडू भद्रेच्या आतमध्ये पडला जातोय. 1976 ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्यानं जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा झाली गेली. फक्त एका मतामुळे. जर एक मत जास्त असतं तर काय झालं असतं? जर्मन भाषा अंमलात आली असते. इथे पहा इथे वन बाउन्स चेंडूच ती मारेच्या बाहेर. धन्यवाद. पण सकाळच्या संदर्भात डीजे ऑपरेटरचे देखील कौतुक करावं लागेल. गणेश सरांचे देखील कौतुक करावं लागेल. आमचे कॅमेरामॅन सकाळच्या सत्रापासून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कामकाज करतात. पुणे क्रिकेट सर्व टीम, आमचे कृष्णा पोखरकर सर असतील, महेश पुरी सर असतील आणि आमचे सर्व कॅमेरामॅन असतील, त्याच पद्धतीने सकाळच्या सत्रापासून छायाचित्र टिपवण्याचं कामकाज आमचे फोटोग्राफर, त्यांचे देखील इथे कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांचे देखील कौतुक करावं लागेल. तुम्हाला सर्वांचं धर्मवीर शंभूराज प्रेमी लीगच्या वतीनं, आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धापलकर धावा सांगेल. 54 धावा धापलकरती आहेत. पाच फलंदाज जे पाच झाले गेलेत आणि शेवटचं षटक अशोकच्या हातामध्ये दिले गेले. अशोकच्या आज बॅट देखील तळपली होती. आज पहा भद्रेच्या आतमध्ये शेवटचं षटक भद्रेच्या आतमध्ये पडतंय. हो यावेळेस पहा स्लोअर पद्धतीची गोलंदाजी भद्रेच्या आतमध्ये केली जाते. इथे जर ह्या गोलंदाजांनी देखील भद्रेच्या आतमध्ये 3 विकेट जर घेतल्या, हो इथे पहा भद्रेच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक जे भद्रेच्या आतमध्ये पडतंय. एक परिवर्तन करणार षटक आहे, एक बदल करणार षटक जे भद्रेच्या आतमध्ये पडतंय. छप्पन्न धावा धापलकरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. यावेळेचा फटका सुरेख आहे आणि इथे जबरदस्त षटकार देखील भद्रेच्या आतमध्ये येतोय. इथे प्रयत्नांची सुरुवात भद्रेच्या आतमध्ये झाली होती. झेल घेण्याचा प्रयत्न भद्रेच्या आतमध्ये केला होता, पण तिथे षटकार भद्रेच्या आतमध्ये आला आणि धावफलक देखील जाऊन पोहोचतोय. 62 धावींवरती धावफलक आले गेले. 5 फलंदाज बाद आहेत. शेवटचे षटक भद्रेच्या आतमध्ये चालू आहे. सलामीचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर त्या पाठीमागे जे प्लेयर आले, त्यानंतर जे प्लेयर आले, त्या खेळाडूंनी भद्रेच्या आतमध्ये चांगलं कामकाज केलंय आणि इथे पहा भद्रेच्या आतमध्ये फलंदाज बाद झाला जातोय.
62 धावा धावपलकोरते आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. उर्वरित अंतिम शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज महामंत्र्याच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. इथे पहा डॉट चुरबद्राच्या आतमध्ये आहे. शेवटचं षटक पहा परिवर्तन करणारा आहे. इथे पहा मंत्र्याच्या आतमध्ये 2 कर्णधारांच्या मनामध्ये ज्या रणनीती चालल्या असतील, जे टार्गेट ठरवलं असेल, भाऊनी जे टार्गेट ठरवलं असेल त्या टार्गेट वरती भाऊचं पाणी फिरलं असेल. आता भाऊला नवीन रणनीती आखाव्या लागतील. आणि वाडेबॉलाच्या कर्णधाराने जे टार्गेट आखले त्या टार्गेटला 7 भेटली असेल. इथे 62 झाल्यात, 63 करायच्यात. 7 फलंदाज जे बाद झाले गेले. क्रिकेट आणि क्रिकेट आत्ताच 2-3 दिवसापूर्वी नुकतीच पार पडलेली वाजेवाडी प्रीमियर लीग 2 दिवस ती स्पर्धा होती. गावामध्ये मला वाटतं 5 संघ तयार झाले. 5 संघ तयार झाल्याच्या नंतर एक क्रिकेट वेळ लागले गेलं. म्हणजे 2003-04च्या आसपास बंद झालेलं क्रिकेट या DSPL ने चालू केलं. म्हणजे त्यानंतर मला वाटतं पवळे साहेब असतील, राहुल वाजे असतील, आणि अजून मला वाटतं प्रशांत एक असतील, रामदास असतील, यांनी परत एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण आता त्यांच्या समोर डिफरन्स कसा आहे पहा. 17 ते 16, 18 वयाचे मुलं खेळत आहेत आणि यांच्या वयामध्ये त्यांच्या वयामध्ये डबल डिफरन्स आहे. म्हणजे ही खासियत आहे क्रिकेटमध्ये. ते एकत्रित आले आणि किती थंडी असली तरी सकाळी त्या मैदानावरती जातात, तिथे प्रॅक्टिस करतात. त्यांना एक आवड लागली आहे, आता एक चटक लागली आहे. मैदानामध्ये खेळायचं, सराव करायचा, स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आणि आयुष्य जगण्याचा आनंद घ्यायचा. तिथे पवळे साहेब देखील आहेत, सकाळच्या सत्रापासून देखील आहेत. इथे वाजेवाडी संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला विनंती आहे, फलंदाज ताबडतोब येणं गरजेचं आहे. चला ताबडतोब विनंती आहे. यानंतरचा होणारा सामना इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. धनंजय भिंताडे आणि विशाल दत्ताशेठ साकोरे फुलगाव आणि गणबा वॉरियर्स धारोरे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचे. चला फुलगाव संघ, चला कर्णधार या. नाणेफेकीचा गोल करणं गरजेचं आहे. वासिक शेख पामद्रेच्या आतमध्ये गोलंदाजी दिली. आयकॉनच्या हातामध्ये पहिले षटक दिले गेले. इथं 30 चेंडू असणार आहेत, 63 धावा बनवायच्यात. सामना अटीतटीचा असेल. एक फायटिंग स्कोर उभा केलाय, एक समंजस स्कोर उभा केलाय. ओ इथे पहा बद्रेच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा चेंडू बद्रेच्या आतमध्ये आहे. इथे प्रत्येक जण आज अनुभवाचा पुरेपूर वापर करणार आहेत. या जगामध्ये पेरलेलं कधीच वाया जात नाही. फक्त इथे थोडा संयम बाळगणं महत्वाचं आहे. चला 2 कर्णधार आलेत. फुलगाव संघ चला या. चला चला
इथे पॉइंटला चेंडू बदलाच्या आतमध्ये खेळलाय. डायरेक्ट एसट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न बदलाच्या आतमध्ये केलाय. धानोरे संघ चला, ऋषी चला. आपटी गावचे युवा उद्योजक किशोर मराठे, प्रवीण ढगे यांच्या उपस्थितीमध्ये होती. तर मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कोल करायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. इथे पहा सन्मानाने चेंडू बदलाच्या आतमध्ये खेळलाय. धनंजय भिंताडेला माहित आहे समोर असणारा गोलंदाज देखील दिग्गज आहे. इथे आपल्याला जपून खेळणं गरजेचं आहे, कारण की आपल्या संघाचा आपल्यावरती विश्वास आहे. इथे बदलाच्या आतमध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा देखील वापर करणं गरजेचं असेल. इथे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि धानोरे संघाने नाणेफेकीचा कोल जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अजून निर्णय पेंडिंगला आहे. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये निर्णायक पडतोय. इथे क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. 2 धावा धावफलकावरती आहेत. इतकं सुंदर षटक ज्या मैदानाच्या आतमध्ये टाकलंय, इतकं अफलातून षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलंय, सामन्याचं परिवर्तन इथे होताना पाहायला मिळेल. ज्यावेळेस इथे पहा पहिलं षटक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये टाकतोय, केवळ आतापर्यंत 2 धावा आल्यात. इथे पॉइंटला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, दिशा दाखवली, चेंडू सुसाट सुटलाय, दोघांमध्ये शर्यत लागली आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अद्याप निर्णय येणं बाकी असेल, पण क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख केला जातोय. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये षटकाची समाप्ती होतीये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नजराना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळायला गेलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावायला गेल्या. अजूनही 4 षटक बाकी आहेत. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे तुषारला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. होऊ शकत नाही तेच करून दाखवायचे. जे लोक बोलतात ना हे तुझ्याच्याने होऊ शकत नाही बाबा, तेच लोकांना करून दाखवायचं. तुषार गोलंदाजीसाठी आहे. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद नाहीये. गोलंदाज पहा परत एकदा सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस चेंडू पहा हवेमध्ये होता, डेंजर झोनला होता. इथे नशिबाची साथ इथे मैदानाच्या आतमध्ये भेटताना आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा धावफलकावरती आहेत. जी सुरुवात झाली गोलंदाजीची ती सुरुवाताची पकड तुषारने देखील पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाऊचं देखील षटक येणं बाकी असेल. यावेळेस पहा बॅटवरती उशिरा चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्यासाठी प्रयत्न करतोय. एक आली आहे. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये शांत पद्धतीने आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. आता तो सेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फक्त
फक्त आता बदलाच्या आतमध्ये. ओ यावेळेस स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि चेंडू जाईल सरळ अगदी बुलंद पॉवरफुल सक्सेसफुली बाहुबली षटकार. पावित्र्य बद्रेच्या आतमध्ये षटकार आला गेलाय आणि षटकाराने धावपलक देखील जाऊन पोहोचतय. 12 धावा दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे बद्रेच्या आतमध्ये धनंजय भिंताडे बद्रेच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओहो यावेळेचा चेंडू बद्रेच्या आतमध्ये पहा मेडिकल झोन मध्ये होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जेव्हा आकांक्षाने येईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी झटपट आहे. वाह क्या बात आहे. साच बाज आणि ताच. इथे पहा बद्रेच्या आतमध्ये दोघांची रनिंग पहा. धावण्याचं साम्य पहा. 14 धावा धावपलीकडे आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघ एकाच जिद्दीने लढतायत. लढण्यामध्ये देखील प्रकार आहे मित्रांनो. हो यावेळेचा चेंडू पहा बद्रेच्या आतमध्ये स्टेट डाईव्हचा फटका बद्रेच्या आतमध्ये खेळला. बॅटवरती चेंडू उशिरा आला गेला. लढण्यामध्ये देखील प्रकार आहेत. तुम्ही जर इतिहासामध्ये जर गेलात तर मोगल लढत होते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते स्वराज्यासाठी. स्वराज्य ज्या माणसानं मुठभर वावल्याला घेऊन सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं त्या पावनभूमीमध्ये आपण खेळत आहोत. हो यावेळेस चेंडू पहा परफेक्ट चेंडू पोहोचेल अगदी सरळ सीमारेच्या बाहेर चौकार 4 धावा. 18 धावा धाबल करती आहेत. 2 षटक जी बद्रेच्या आतमध्ये संपन्न झाली गेलीत. 2 षटक समाप्त होत असताना 18 धावा धावपलीकृती आल्या गेल्यात आणि अजूनही शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट एकही फलंदाज बाद नाहीये. 18 मध्ये 45 असं साम्य मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सरासरी जर तुम्ही पाहिली जे 15च्या सरासरीनं धावा येणं गरजेचं आहे. भाऊने षटक हातामध्ये घेतलंय. एक निर्णायक षटक आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज झाला गेलाय. ओहो यावेळेस पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोहोचेल. फन माऊस खणखणीत तंदलीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये जो चौकार आला गेलाय त्याला ताबडतोब चेंडू मैदानाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे. मित्रांनो प्रत्येकाने स्वप्न पाहिलं असेल. आज 5 संघ खेळत आहेत. त्यातल्या 2 संघांना आज ही स्पर्धा सोडून जावं लागेल. 3 संघ ते कोणते असतील. इथे प्रतिष्ठापणाला लागली गेली आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. स्वप्न बघणं हा गुन्हा नाही पण क्षमता असताना देखील ती स्वप्न पूर्ण न करणं म्हणजे गुन्हा आहे. स्वप्न पहा. प्रत्यक्षात उतरण्यासाठी जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करा. तुम्ही पाहिलेलं स्वप्न एका दिवसामध्ये पूर्ण होणार नाही पण एक दिवस ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. ओ यावेळेस पहा बद्रेच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला गेला आणि कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. माझ्यावरती जबाबदारी आहे. माझ्यावरती विश्वास आहे. तुम्हाला सार्थकी लावायचं आहे. DSPL अर्थात धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. इथे मला जिंकायचंय. इथे हारून चालणार नाही. स्टेट डाईव्हचा फटका आहे आणि इथे जेल सुटलाय. जेल देखील सुटलाय आणि चेंडू सीमारेच्या बाहेर देखील पोहोचलाय. स्टेट डाईव्हचा खणखणीत
जबरदस्त चौकार बाजरीच्या आतमध्ये येतो. सव्वीस धावा धाबल करते आहेत. तिसरं षटक बाजरीच्या आतमध्ये चालू आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. ओहो यावेळेस पा इथे इथे मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. सव्वीस धावा धाबल करते आहेत. इथे बाबतीच्या आतमध्ये मिरुकेट झोन मध्ये चेंडू होते. भन्नाट वेगाचा चेंडू आहेत आणि दोघांच्या मधोमध तिथे कॅप शोधलाय. चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावा. बाबतीच्या आतमध्ये चौकार आला गेलाय आणि चौकाराच्या माध्यमातून 30 धावा धाबल करते येतात. तिसरं षटक बाजरीच्या आतमध्ये चालू आहे. पाठलाग चालू आहे 63 धावांचा. त्यामध्ये आतापर्यंत आल्यात 30 धावायला गेल्यात. इथे पहा बदलाच्या आतमध्ये मनकट विकेट करण्याचा प्रयत्न भाऊनी नक्कीच बदलाच्या आतमध्ये केलाय. सांगितलं मी तुम्हाला अनुभवी व्यक्तिमत्व हाती काही लागत नाही त्यावेळेस कामी पडतो तो अनुभव असतो. अनुभव इज इम्पॉर्टंट. खूप महत्वाचा आहे. यावेळेस वाह आपल्या फॉलोथ्रो मध्ये इथे पात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलंय आणि शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 33 धावांची गरज. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल. इथे प्रयत्न आणि मार्ग पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जे सामने रंगतायत पर्व 8वं आहे. हे पर्व नसून आपल्या सर्वांचा गर्व आहे. 10 जानेवारी तारीख फिक्स झाली गेली. 10 जानेवारीला स्पर्धेला सुरुवात होणार होती. स्पर्धेला अनेक अडचणी आल्या अनेक अडथळे आले. स्पर्धा कॅन्सल झाली नाही. इथे पहा बदरेच्या आतमध्ये एक एक चेंडू महत्वाचा आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. 30 धावा धाबल करते आहे. 4थं षटक बदरेच्या आतमध्ये आहे. इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा.
अतिशय महत्वाचा वेळ आहे मित्रांनो. पंच आहेत, पंचांचा निर्णय हा अंतिमच असेल. इथे पंचांचा इशारा होतो यस नो चेंडू बाजऱ्याच्या आतमध्ये. नो चेंडू बाजऱ्याच्या आतमध्ये आहे आणि इथे फ्री हिटची संधी जी बाजऱ्याच्या आतमध्ये आली गेली आहे. हो हो हो, यावेळेस फ्री वरती कारपोस समाचार आपलातून जबरदस्त सक्सेसफुली पॉवरफुली मॅक्सिमम षटकार. इथे पहा या षटकाराच्या माध्यमातून धावफलक देखील जाऊन पोहोचले. 37 धावींवरती धावफलक आले गेले. एक फलंदाज बाद झाला. तिथून पुढे पहा मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. फ्रीहिटच्या चेंडूवरती खेळलेला खरपूस समाचार. इथे सामन्याचं स्वरूप आता मैदानाच्या आतमध्ये बदलत चालले गेले. हे षटक देखील खूप महत्वाचं आहे. 12 चेंडू 33 होत्या, आता 10 चेंडू 26 धाब्यांची जी गरज जी मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर तो होणारा सामना आहे. दानवरे संघ आपण तयारीत राहायचंय. राहुल ढपळे असतील, ऋषी असेल, संपूर्ण टीम, स्वराज असेल, सर्वांनी तयारीत राहायचंय. फुलगाव संघ तुमची टीम देखील तिकडे पवेलियन मध्ये जाऊन बसली तरी चालेल, त्या दिशेने वाटचाल चालू केली तरी चालेल. आणि इथे चेंडू पोहोचतोय, अगदी अगदी पोहोचेल सरळ सी. यस सर, सीमार्श बाहेर चौकार 4 धावा. इथे बाबद्रेच्या आतमध्ये चौकार आला गेला. चौकाराच्या माध्यमातून 41 धावा धावफलकोरती आहेत. 41 धावा धावफलकोरती नोंदवल्या गेल्या. 63 धावा करायच्यात. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. सामन्याचं स्वरूप देखील आहे आणि अनेकांच्या नजरा देखील या सामन्यावरती आहे. आणि यानंतरचा होणाऱ्या सामन्यावरती सर्व संघांच्या देखील नजरा असतील आणि सर्व प्रेक्षकांच्या देखील नजरा असतील. इथे बाबद्रेच्या आतमध्ये मिरकुडी झोनमध्ये चेंडू होते. भन्नाट वेगाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण वाक्य बात आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बाबद्रेच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फेकी उशिरा जाते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. डीएसपीएलच्या निमित्तानं हा सामना पाहण्यासाठी कोरेगाव भीमाचे विद्यमान सरपंच अमोलजी गव्हाणे पाटील आपण उपस्थित झालेला आहात. मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध गाडा मालक प्रदीपजी काशेत आपण उपस्थित झालेला आहात. आपलंही मनपूर्वक स्वागत. मातोश्री मिसळचे मालक योगेशजी भंडारे आपण उपस्थित आहात. मनपूर्वक स्वागत. हो 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 हो, यावेळेस बिग बिग हिट षटकार. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. युवा कार्यकर्ते अमोल भंडारे आपण उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक स्वागत. चला सरपंच साहेबांना विनंती आहे आपल्या समवेत आलेल्या मान्यवरांसहित आपण व्यासपीठावरती यायचंय. विनंती एकच आहे दोन्ही संघांसाठी. इथे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फुलगाव संघ फक्त तुम्ही सीमारेषेच्या बाहेरून चला, एवढीच फक्त दखल घेणं गरजेचं आहे. शिस्तप्रिय संघ आहे, शांत संघ आहे. टेनिसमध्ये वर्चस्व गाजवताना जो आपल्याला पाहायला मिळतोय, आज देखील त्यांनी वर्चस्व गाजवताना आपण पाहायला मिळालंय. हा सामना नक्कीच महत्वाचा असेल. सगळ्यांच्या नजरा त्या सामन्यावरती असतील. हो हो हो, यावेळेस लागोपाठचा दुसरा षटकार जो बद्रेच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धाव्यांची गरज आहे. आता विचार करा, ज्या वेळेस धामारी संघातील आयकॉन खेळाडू पहिलं षटक टाकत होता, धनंजय भिंताडे संत गतीने खेळत होता,
जसा असा खेळत होता की जसं 8 षटकाची लढत आहे त्या पद्धतीने त्याने सुरुवात केली होती. कारण की त्याला एक माहित होतं की इथे मैदानाच्या आतमध्ये मला थांबणं गरजेचं आहे, मला टिकणं गरजेचं आहे, मला माझ्या संघासाठी आज खेळणं गरजेचं आहे. हे जे टॅलेंट आहे, हे जे कौशल्य आहे आणि हा जो स्वतःवरती असणारा विश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे, हा खूप महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये असतं काय, क्रिकेटमध्ये स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं असतं. कॉन्फिडन्स, माणूस हारतो कधी, माणूस पहिला मनामध्ये हारतो, त्यानंतर मैदानामध्ये हारतो. मेडिकेटच्या झोन मध्ये चेंडू येतोय, एक सिंगल घेतलीये, भाऊचं षटक आहे आणि बदल झाला कुठे. आता इथं दोन्ही 12 खेळाडू आहेत, बदल झाला कुठे, ज्यावेळेस 2 षटकार आले ना तिथे बरंच काही बिघडलं. आधी षटकार येणं साहजिक आहे, नंतर षटकार येणं साहजिक आहे, पण मोक्याच्या क्षणी षटकार आले आणि ते देखील 2 आले, तिथे बरंच काय बिघडलं गेलं. हो हो हो, बिग बिग हिट. आणि इथे येतोय जबरदस्त षटकार आणि इथे 3 षटकारांसाठी विजयराव लोखंडे पत्रकार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि 500 रुपयाचे पारितोषिक आहे. वेळ वाचवायचा आहे, बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. धानोरे संघ तयारीत राहायचे. विजय कुठं आहे, विजय विजय फक्त हात वरती करा. विजय फक्त, हा आता फक्त ताबडतोब, फक्त ताबडतोब 1 धाव विजयासाठी लागतीये. तुम्ही तयारीत राहायचे. फुलगाव संघ हा पोहोचला. यस, तुमचं धन्यवाद, तुमचे आभार आहे. 62 धावा धावपल करते आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि इथे सामना देखील मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. 2 षटकाराने सामन्याचं होत्याचं नव्हतं गेलं, सामन्याचं समीकरण बदलवलं गेलंय. धानोरे संघ चला ताबडतोब या.